लाडकी बहीण योजनेच्या मार्च महिन्याच्या हप्ता वितरणासाठीचा आजचा दिवस खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे। कारण आज जर या योजनेचा हप्ता वितरणाबाबतचा GR जर आला नाही तर लाडक्या बहिणींवर मोठी शक्यता आहे की लाडक्या बहिणींचा हप्ता हा कदाचित पुढच्या महिन्यामध्ये देखील जाण्याची मोठी धक्कादायक अपडेट असणार आहे। कारण लक्षात घ्या, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याच्या हप्त्याबाबतचा GR अथवा शासन निर्णय अजूनही आला नाही। अनेकांचा एक प्रश्न होता की GR न येता देखील याचे वितरण शक्य होते का? म्हणजे काही वेळा काय झालं की समजा GRच नाही आला आणि डायरेक्ट खात्यावरती पैसे वितरण होऊ शकते का? तर हे देखील होऊ शकतं। ते कशा पद्धतीने वितरण होणार त्याबाबतची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत। परंतु 25 एप्रिल हा एक खूप जास्त महत्त्वाचा दिवस असणार आहे। कारण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचे 1500 रुपये अजूनही आले नाहीत। खरं तर मार्च महिना आता संपला, जवळपास मार्च महिना संपून एक महिना होत आला आहे। एप्रिल महिना देखील आता संपायला आला आहे। मग सरकार खरंच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च आणि एप्रिल 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये यावेळी तरी देणार का? असे विविध प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहेत आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण रेग्युलर आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून जाणून घेतो, जेणेकरून लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांच्या मनामध्ये ज्या काही शंका येतात किंवा ज्या काही चुकीच्या अफवा ऐकून महिला त्या ठिकाणी नाराज होतात, तर त्या संदर्भातील आपण योग्य पद्धतीने आणि योग्य माहितीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो। म्हणून आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून योजना संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम लाडक्या बहिणींना आपण करत असतो। तर यातील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, या योजनेचा GR जर आज आला तरच याचे वितरण 28 तारखेपर्यंत शक्य असणार आहे। अन्यथा 29 आणि 30 दोनच दिवस एप्रिल महिन्यामध्ये राहत आहेत आणि हे 2 दिवस जर पैसे नाही आले तर कदाचित मे महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचे वितरण जाईल, जे की सरकार शक्यतो करणार नाही। आपण असंच पाहतोय की अनेक लाडक्या बहिणी त्या ठिकाणी मागणी करत आहेत की योजनेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अनियमितता येत चालली आहे, लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे मिळत नाही आहेत आणि यामुळे अनेक लाडक्या बहिणींनी या संदर्भात प्रश्न देखील उपस्थित केले आहेत की आमच्या खात्यावरती योजनेच्या हप्त्याचे वितरण योग्य वेळी का होत नाही आहे? जे वितरण आधीच्या काळामध्ये सर्व सुरळीत चालू होतं, मग हे वितरण आता व्यवस्थित का होत नाही आहे? अर्थ विभाग असेल किंवा राज्याचा महिला व बालविकास विभाग असेल, आमच्याकडे का लक्ष देत नाही आहे? जी योजना खूप चांगल्या पद्धतीने सुरू होती, जी योजना एक क्रांतिकारी योजना होती, त्या योजनेवर सरकार आता दुर्लक्ष का करत आहे? कारण लक्षात घ्या, हे प्रश्न देखील येणे साहजिकच आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता आपण मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत आज चर्चा करतोय आणि आज तारीख असणार आहे 25 एप्रिल आणि 25 एप्रिल आला तरी देखील लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी GR देखील आला नाही। खरं तर त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना आशा होती की अक्षय तृतीयेच्या वेळीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचे वितरण होईल, त्यांना पैसे जमा होतील। अक्षय तृतीयेचा सरकार मुहूर्त साधून महिलांच्या खात्यावरती पैसे जमा करेल, परंतु अक्षय तृतीयेचा मुहूर्त गेला आणि आता जवळपास एप्रिल महिना देखील संपायला आला आहे, परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचे 1500 रुपये अजूनही जमा झाले नाहीत। एप्रिल महिन्याचा हप्ता तर कधी येणार? असे विविध प्रश्न लाडक्या बहिणी त्यामुळे विचारतायत आणि योजना खरंच वाऱ्यावर गेली का असा देखील प्रश्न आहे। आणि लगेच काय होतं की अशा पद्धतीने हप्त्याचे वितरण लाभले की कोणी काहीतरी बनवून टाकतं की आता योजना बंद होईल, आता योजनेचे पैसे येणार नाहीत। विरोधी पक्षातील देखील अनेक नेते असतात, ते देखील सातत्याने बोलतात की आता सरकारला गरज राहिली नाही, आता इलेक्शन नाही आहेत कोणते आणि म्हणून महिलांना पैसे येणार नाहीत, योजना हो सरकार बंद पाडेल। तर लक्षात घ्या, योजना मी आधी देखील अनेक व्हिडिओमध्ये सांगितलंय, पुन्हा एकदा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देखील सांगतो की पुढील वर्षभरासाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 26,500 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। म्हणजेच की पुढचे वर्षभर तरी लाडकी बहीण योजना तशाच पद्धतीने चालणार आहे ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना चालू होती। फक्त एवढंच की यामध्ये नियमितता आणणं खूप जास्त गरजेचं असणार आहे। योजनेचे पैसे जमा तर होत आहेत, परंतु याची कोणत्याही प्रकारची फिक्स तारीख होत नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचा फिक्स महिना देखील लाडक्या बहिणींना आता वाटत नाही आणि म्हणून महिला देखील विचारतायत की अशा पद्धतीने जर योजना चालणार असेल तर मग आम्ही आमचे नियोजन कसे करू? एखादी गोष्ट आम्हाला घ्यायची म्हटली किंवा काही गोष्टींमध्ये आम्हाला खरेदी करायची म्हटली तर त्याचे EMI असतात, प्रत्येक महिन्याला हप्ता आम्हाला द्यावा लागतो। पण लाडकी बहीण योजनेचे पैसे जर येत नसतील, एका महिन्याच्या हप्त्यासाठी पुढील महिना संपला तरी देखील अपडेट येणार नसेल, तर मग अशा पद्धतीने कसे चालणार? आणि यामध्ये साहजिकच आहे, सरकारने देखील आम्ही अनेकदा बोललो आहे, पुन्हा एकदा बोलतोय की नियमितता आणून ज्या महिन्याचा लाभ त्याच महिन्यामध्ये महिलांच्या खात्यावरती वर्ग करणे अत्यंत जास्त आवश्यक असणार आहे। मागील महिन्यामध्ये देखील पाहिलं आहे आपण की हप्त्यामध्ये खूप जास्त विलंबच होत आहे। मागील एकच काय तर जेव्हापासून मी सांगतोय की नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीच्या आचारसंहिता राज्यामध्ये सुरू झाल्या आहेत, तेव्हापासून लाडकी बहीण योजनेमध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रक्रिया होत आहेत। पूर्वी आपण पाहायचो की लाडकी बहीण योजनेमध्ये 2 GR यायचे, ज्यामध्ये महिला व बालविकास विभागाचा एक GR यायचा
आणि त्या जी आरनुसार आपल्याला समजायचं की नक्की लाडकी बहीण योजनेमध्ये किती महिलांना पैसे येणार आहेत, परंतु तो जी आर बंद झाला. आता केवळ सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जेवढा निधी कमी पडला आहे तेवढा निधी महिला व बालविकास विभागाला देण्यासंदर्भातील जी आर येतो आणि तो जी आर आल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 ते 3 दिवसांमध्ये पैशांचे वितरण होते. 25 तारखेला दुपारी आपण व्हिडिओ बनवतोय, अजूनही याचा जी आर आला नाही, परंतु आज दाट शक्यता आहे की याचा जी आर येणार आहे. साधारणपणे संध्याकाळीपर्यंत आपल्याला अनेक जे काही दिवसभराचे जी आर असतात ते जी आर आलेले समजतात आणि संध्याकाळीपर्यंत याचा जी आर आल्यानंतर लाडक्या बहिणींना 28 तारखेपर्यंत जे मी बोललो की याचे वितरण होईल, 28, 29, 30 या 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेच्या हप्त्याचे वितरण करून एप्रिल महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे पैसे मिळतील. परंतु यामध्ये अनेकांचा एक प्रश्न होता, त्याचं उत्तर मी देतो तुम्हाला की जी आर जर आला नाही तर वितरण शक्य असते का? तर नक्कीच वितरण शक्य असते. लक्षात घ्या, सुरुवातीच्या काळामध्ये आपण लाडकी बहीण योजनेमध्ये पाहायचो की 2 जी आर यायचे. एक जी आर असायचा ज्यामध्ये मेन आपला राज्याचा अर्थ विभाग महिला व बालविकास विभागाला निधी द्यायचा. मग प्रत्येक महिन्याच्या हप्त्यासाठी महिला व बालविकास विभागाला साधारणपणे 3200-3300 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी आपल्या राज्याचे अर्थ विभाग हा महिला व बालविकास विभागाला द्यायचा. आणि मग जो निधी कमी पडेल, जो 100 कोटी असेल, जो 50 कोटी असेल, जो 90 कोटी असेल, तो निधी सामाजिक न्याय विभाग त्या ठिकाणी राज्याच्या महिला व बालविकास विभागाला द्यायचं आणि मग योजनेच्या हप्त्याचे वितरण व्हायचे. मग आता काय झालं, जेव्हापासून नगरपालिका नगरपंचायत निवडणुका लागल्या तेव्हापासून महिला व बालविकास विभाग जो जी आर काढतो तो जी आर आता येत नाही आणि डायरेक्ट वितरण होते. मग त्याच पद्धतीने जर ज्या हप्त्यासाठी महिला व बालविकास विभागाला सामाजिक न्याय विभागाकडून निधी घ्यावा लागणार नाही तो हप्ता डायरेक्ट देखील महिलांच्या खात्यावरती वितरण होऊ शकते. यासाठी महिला व बालविकास मंत्री कदाचित आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी सकाळी पोस्ट करून सांगतील की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचे वितरण आजपासून सुरू होईल आणि ते देखील वितरण शक्य असते. यामध्ये कुठल्याही प्रकारे जास्त टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. फक्त आता आपल्याला पाहायचं आहे का की महिला व बालविकास विभागाकडे जर संपूर्ण निधी असेल वितरित करण्यासाठी संपूर्ण पुरेसा, तर मग महिला व बालविकास विभाग राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून निधी घेत नसतं आणि मग डायरेक्ट वितरण देखील शक्य असते. परंतु आतापर्यंत आपण जो पाहिला आहे त्यानुसार सामाजिक न्याय विभागाच्या वतीने लाडकी बहीण योजनेच्या महिला व बालविकास विभागाला ठराविक जो काही निधी कमी पडतो तो निधी ट्रान्सफर केला जातो आणि तो ट्रान्सफर केल्यानंतर 2 ते 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण होते. आणि त्याच पद्धतीने वितरणाची प्रक्रिया यापुढे देखील चालायची असल्यास 25 तारखेला वितरणचा जी आर येणं आवश्यक असणार आहे. उद्या 26 तारीख रविवार आहे, जी आर वगैरे उद्या येत नाही. आज जी आर आला तरच लाडक्या बहिणींना 28, 29, 30 या 3 दिवसांमध्ये पैसे येतील. अन्यथा लाडकी बहीण योजनेचा हप्ता मे महिन्यामध्ये देखील जाण्याची मोठी शक्यता आहे, जे अजिबात योग्य होणार नाही, जे खूप जास्त चुकीचं होईल. 2-2 महिन्यांचे हप्ते जर प्रलंबित राहायला लागले तर लाडकी बहीण योजनेवरून अनेक महिला त्या ठिकाणी नाराज होतील आणि अनेक महिला त्या ठिकाणी त्यांचा संशय देखील व्यक्त करतील. तुम्हाला काय वाटतं, लाडकी बहीण योजनेमध्ये आजच्या आज जी आर येऊन लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे 3000 रुपये एकत्रित द्यावेत का? नक्की कमेंट करून सांगा. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.